हॅलो, गुड मॉर्निंग आणि सुंदर सकाळची सुंदर सुप्रभात तुम्हाला सगळ्यांना. आणि आज सकाळी सुटल्यानंतर थोडंसं वॉकिंग झालेलं आहे. जेवण थोडंसं एकमेकांना मदत करत चालू आहे आणि थोडंसं कधी कधी बोर होतं. मग थोडंसं व्हिडिओशी म्हटलं स्वतःशीच थोडंसं गप्पा मारूया, तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया आणि सुरुवात केलेली आहे. पाऊस आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. जिकडं तिकडं प्रत्येकाचे कामं या गोष्टी चालू झालेल्या आहेत. थोडंसं कामात वेळ लागत आहे, त्यामुळं थोडंसं म्हटलं थांबून थांबून चालू आहेत काही गोष्टी. आता प्रत्येक वेळेला ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला नाले म्हणा किंवा पूर आल्यानंतर जी परिस्थिती होती, आता कोल्हापुरात पण 4 दिवस पाऊस पडला तर इतका म्हणजे ह्याची पावसाची भीती वाटत होती की पाऊस पडल्यानंतर पाणी कुठपर्यंत येईल, काय होईल. आमचं तर म्हणजे घराच्या इथं एवढं येत नाही, पण इतर बाकीचे जे आहेत नदीच्या काठाला वगैरे असणाऱ्या लोकांना लगेच स्थलांतरित करण्याचं किंवा ह्या गोष्टी चालू होत्या. आणि ते कसं होते की राहताना पण त्यांनी अनाधिकृत वगैरे अशी बांधकामं केलेली आहे, ह्या गोष्टी तिथं राहिलेली आहेत लोक. मग हे मला वाटते पाऊस पडल्यानंतर ह्या गोष्टी होणार आणि निसर्गाकडून अशी हानी होणार. त्यापेक्षा आपण कसं थोडंसं निसर्गाचा पण विचार करून ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत की आपल्या हातात तर नाही आहे निसर्गाचे काही नियम. थोडेसे काही बदल करण्याचे आपल्या हातात असतात गोष्टी. समजा कचरा, आता ओला कचरा आणि सुका कचरा ह्या वेगवेगळ्या डब्यामध्ये टाकण्याचं किंवा ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तरीही रस्त्याकडेला एवढा कचरा टाकलेला असतो आहे आणि नेमकंच पावसाच्या वेळेला साचून तो बाहेर काठावर येतो आहे आणि पाणी साचलं जातं आहे रोडवर. म्हणजे इतकं ते बघायलाही इतकं घाण किळस वाटते की म्हणजे ते काय एकाने कोणी केलं तरी होणार नाही आहे. आता आम्ही ज्या वेळेला आमच्या ह्याच्या ग्रुप म्हणजे आमच्या मैत्रिणी किंवा ज्या काय आम्ही ग्रुपमधून थोडंसं सामाजिक कार्य अशा करत होतो, ते आम्ही मला वाटते सर्किट हाऊसच्या इथं पण उचलण्याचं काम हे केलं होतं. मला वाटतं 1 महिना होतोय न होतोय तोपर्यंत एवढा कचरा त्या बाजूला. मग असं नाही की महानगरपालिका म्हणजे पैसे कामगार ठेवलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तरीही असं का होते माहीत नाही. म्हणजे मला वाटतं आणि आपण गव्हर्नमेंटला नाव ठेवतो, पण गव्हर्नमेंटला नाव न ठेवता खरंच प्रत्येक म्हणजे माणसाने ह्या गोष्टीचा थोडासा विचार करायला पाहिजे. म्हणजे रोड साईडला आपण जो कचरा टाकलेला असतो किंवा काय टाकलेला असतं, पावसामध्ये ह्याचं किती घाण आणि स्वरूप होतं आहे. मग नंतर आपण त्या आजार वाढल्यानंतर हॉस्पिटलला वगैरे हे पैसे घालतो. ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. आपल्यालाच ते हानिकारक असतं. समजा तो ज्या त्यावेळेस जर त्याचं हे केलं, रिसायकलिंगसाठी वगैरे दिलं प्लॅस्टिक जमा करून, तरीसुद्धा चालतं. आता बऱ्याच आमच्या ग्रुपमधल्या म्हणजे मी तर केलं नाही, कारण आम्ही बिसलरी किंवा ह्या बॉटल पाण्याच्या जवळ टाळतोच. घरातून जाताना पाणी घेऊनच जातो मी केव्हाही बाटली एक भरून. आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या म्हणजे बिसलरी किंवा ह्या गोष्टी टाळतोच जास्त करून. कुठेही जाताना एक बाटली बरोबर असतेच, 1-2 बाटल्या असतातच बरोबर नेहमी पाण्याच्या. आणि ह्या बिसलरी बॉटल्स किंवा काय हे जे बाहेरच्या म्हणजे हॉटेलमध्ये गेलं किंवा काय गेलं, ते वापर झाला की फेकून देणं, ह्या गोष्टी म्हणजे होतात. आणि ह्या गोष्टी जर थोड्याफार टाळल्या तर हे आपण केलेल्या चुकीचं मग हे पुन्हा निसर्गच आपल्याला काहीतरी परत देऊन जातो. त्यामुळं थोडंसं आपण हा विचार करूया. आणि मला वाटतं मला ज्या दिवशीपासून म्हणजे ह्या प्लॅस्टिकचं किंवा ह्या गोष्टी कळाल्या तेव्हापासून तरी मला वाटतं नाहीच बाहेर. आणि मला वाटतं लहानपणापासूनच असं बाहेर कचरा टाकणं किंवा ह्या गोष्टी होतच नाहीत जास्त करून. आणि प्लॅस्टिक मला वाटतं लहानपणी तर आमच्या आई चॉकलेटसुद्धा आम्हाला खायला देत नव्हती. किंवा प्लॅस्टिकचं हे बाहेरचं खाणं, खाद्यपदार्थ ह्या असल्या गोष्टी व्हायच्याच नाहीत. आणि हे लहानपणापासून ह्या गोष्टी डोक्यात होत्याच. पण जेव्हा समाजायला लागलं किंवा बाहेर ह्या गोष्टी मॅच्युअरपणी म्हणजे ह्या गोष्टी बाहेर बघत गेले, त्यावेळी असं वाटायला लागलं की प्रत्येकाने थोडाफार विचार ह्या गोष्टीचा व्हायलाच पाहिजेत. आणि आपण मग दुसऱ्याला नाव ठेवतो की नाही बाबा हे असं टाकलं आहे, ते तसं टाकलं आहे. मग हे प्रत्येकाच्याच मनात विचार असतो आहे, पण कचरा टाकायच्या कंटाळ्याने मग ते कुठेही टाकून द्यायचा तो कचरा. हे म्हणजे
थोडासा विचार करायलाच हवा. आणि चालताना आता फुटपाथवरती फिरायला वगैरे गेलं की संध्याकाळचा तो कचरा अगदी रोडवर आलेला असतो कचरा. आणि मग आपण गव्हर्नमेंटला म्हणणार की इथं काम केलं नाही, तिथं काम केलं नाही, ह्या अशा गोष्टी असं नाव ठेवतो. मग हे प्रत्येक नागरिकाचंच काम आहे की आपण ह्या गोष्टी थोड्याशा बघून व्यवस्थित राहिलं पाहिजे, केलं पाहिजे ह्या गोष्टी. कारण हे एक गव्हर्मेंट म्हणजे आपणच ठरवून केलेलं आहे. गव्हर्मेंट की ते स्वतः असं नाही की प्रत्येक नागरिकांनीच ह्या निवडून दिलेल्या गोष्टी आहेत. मग आणि ह्या प्रत्येक नागरिकाचा हे आहे की आपल्या एरियात असू दे, काय असू दे, थोडासा संपर्क आपणही त्याच्यात थोडंसं कारणीभूत असतो त्या गोष्टीसाठी, हे लक्षात घ्यायचं. आणि आपण टाकलेला कचरा दुसऱ्याने उचलावा हे म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे आपण केलेला कचरा दुसऱ्याने उचलायचा. मग असं की म्हणतात ना ते चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी येतात बरोबर. पण नाही प्रत्येकजण चांगलं वागेल असं पण नाही. पण ज्या गोष्टी निसर्गाला हानिकारक आहेत किंवा स्वतःलाही हानिकारक आहेत त्या थोड्याशा पाळल्या तर बऱ्यापैकी म्हणजे नुकसान होणं हे टाळू शकतो आहे आपण ह्या गोष्टी. आणि मला वाटतं 2021ला वगैरे पूर आला होता, त्यावेळेला बरीच वाईट परिस्थिती झाली होती. लगेच पुराचं पाणी बाहेर साचून त्याच्यातले जे उरणारे नदीतले प्लॅस्टिक किंवा काय ह्यो कचरा होता तो सगळा काठावर येऊन लागला होता. किंवा गुरं ढोरं जे कीटक हे सगळे मरून पडलेले ह्या गोष्टींचं. नंतर डेंग्यूची साथ आली, पाणी साचलेल्या ठिकाणचं किंवा खदूळ पाणी येणं, ह्या गोष्टी इतकं घाण म्हणजे जे एखादा म्हणजे झोपडीतली पण लोक आता अस्वच्छ राहतात तशी परिस्थिती लोकांची झाली होती. डेंग्यू आजार ह्या सगळ्या प्रकारचे आजार होऊन गेले.